नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कडधान्याच्या रेसिपीज या शृंखलामधलं आजचं कडधान्य आहे हरभरा. हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिनं आणि फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारायला, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याकरता, हृदय निरोगी राहण्याकरता, तसेच वजन कमी करण्याकरता हरभऱ्याचा खूप उपयोग होतो. या व्यतिरिक्त हरभऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचा निरोगी राहण्याकरता सुद्धा याचा खूप उपयोग होतो. चला तर मग आता यापासून रेसिपी बनवूया. तर अशा गुणकारी हरभऱ्यापासून आज मस्त चमचमीत अशी मी तुम्हाला उसळ दाखवणार आहे. त्याकरता इथे मी 1.5 वाटी हरभरा घेतलेला आहे. म्हणजे हा भिजल्यानंतर साधारण पाव किलो होईल इतपत असा तो घेतलेला आहे मी. आणि हा 7 ते 8 तास पाण्यात भिजत ठेवला होता. तर हा हरभरा मी डायरेक्ट कुकरमधनं शिजवून घेत आहे. तर हरभरा बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे हरभरा पटकन शिजतो. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हरभरा शिजेपर्यंत उसळीकरता लागणारं वाटण बनवून घेऊया. त्याकरता एक उभा चिरलेला कांदा लागेल, 2 बारीक चिरलेले टोमॅटो लागणार आहेत, मूठभर कोथिंबीर, पाव वाटी ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची लागेल, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत आणि 1 पेर आलं लागेल. आता हे सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं आणि धने घालत आहे. आणि त्यानंतर थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आणि हे बघा, इथे हरभरा पण शिजलेला आहे. हे बघा किती छान असा हरभरा शिजलेला आहे. तर आता उसळ बनवायला सुरुवात करूयात. तर इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बनवलेलं वाटण घालायचं आहे. आणि आता याला छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा शिजलेले हरभरे घातलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. तर मिक्सरमधनं वाटून घेतलेले हरभरे मी याच्यामध्ये घालत आहे. मिक्सरमधनं अशा प्रकारे हरभरे वाटून घेतले की उसळ छान दाट बनते. छान आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. आणि हे छान आता मिक्स करून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आता याच्यात घालत आहे. साधारण 1 वाटी भरून हे मी पाणी घातलेलं आहे. इथे मी मस्त चमचमीत अशी उसळ बनवत आहे. आणि बाहेर आमच्याकडे सकाळी 7:30 वाजल्यापासनं पावसाने परत एकदा दमदार हजेरी लावलेली आहे आणि मस्त असा पाऊस पडत आहे. याला एक छोटीशी उकळी आलेली आहे. तर कुकरमधलं पाणी फेकून न देता पाण्यासकटच मी हे हरभरे याच्यामध्ये घातलेले आहेत. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हरभरे शिजताना पण मीठ घातलेलं होतं, तर तसं बघून मीठ घालायचं आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक उकळी आणायची आहे. हे बघा, उसळीला छान उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. मस्त अशी आपली ही उसळ तयार झालेली आहे. हे बघा किती मस्त पाऊस पडतोय आणि अशा याच्यामध्ये ही गरमागरम चमचमीत अशी उसळ खायला खूप मजा येणार आहे. कडधान्याच्या रेसिपीज या शृंखलामध्ये आज मी तुम्हाला हरभऱ्यापासनं मस्त चमचमीत अशी हरभऱ्याची उसळ दाखवलेली आहे. बाहेर छान पाऊस कोसळत आहे आणि त्याच्यामध्ये ही उसळ खायला खूप मजा येणार आहे. गरमागरम तूप पोळी किंवा भाताबरोबर ही उसळ खायला खूप छान लागते. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.